मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर जय मल्हार अकॅडमीच्या वतीने पोलीस भरतीच्या महाडेमोचे आयोजन करण्यात आले होते। या महाडेमो भरतीमध्ये जय मल्हार अकादमी सह टॉपर करियर अकॅडमी, ज्ञानेश्वर अकॅडमी वडूज, टॉस क्रेड अकॅडमी वडूज, समर्थ करियर अकॅडमी वडूज, फिनिक्स करियर अकॅडमी दहिवडी, लक्ष करियर अकॅडमी वेळापूर, राजधानी अकॅडमी सातारा, यशवंत अकॅडमी औंध, स्वराज्य अकॅडमी पुसेसावळी तसेच अकलूज, पंढरपूर, सांगली, कराड, कडेगाव, विटा येथील अकॅडमीच्या सुमारे 850 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती। यावेळी 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर धावणे, गोळाफेक आदी क्रीडा प्रकारासह लेखी परीक्षा घेण्यात आली। यामध्ये मुलांच्या गटात तेजस गायकवाड 141 गुण, समाधान पवार 141 गुण या दोघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला। सागर मारकड याने 140 गुण मिळवून द्वितीय, विशाल कुपकर, अल्ताफ शेख, अक्षय भाग्यवंत यांनी 139 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला। मुलींच्या गटात अहिल्या चोपडे हिने 142 गुण मिळवून प्रथम, प्रणाली गायकवाड 136 द्वितीय, स्नेहल भोसले हिने 135 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला। जय मल्हारचे संस्थापक नगरसेवक बनाजी पाटोळे यांनी स्वागत केले। नगरसेवक सचिन माळी, सोमनाथ जाधव, ओमकार चव्हाण, राजेंद्र कुंभार, सागर जाधव, ऍडव्होकेट विनोद शिंदे, आशिष दोशी, माजी सरपंच राजेंद्र फडतरे, मंगेश पाटोळे, सौरभ जाधव, मनोज कुंभार, राहुल लोहार, बाळासाहेब काळे पाटील, निशिकांत गोडसे, गोविंद भंडारे, संतोष शहा, निलेश करपे, काका बनसोडे, प्रतीक बेडकर, प्रदीप खुडे, प्रशांत गायकवाड सर, गुणवंत गायकवाड सर, शंकर सर, पवार सर आदींसह मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले। तालुका क्रीडांगणाच्या भव्य मैदानावरती या ठिकाणी वडूजचे नगरसेवक सन्माननीय बनाजी पाटोळे सर यांनी त्यांच्या जय मल्हार अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात महाडेमो भरतीचा आयोजित केला आहे। या भरतीला वडूज परिसरासह सातारा, पुणे येथूनही मोठ्या संख्येने मुलं आलेले आहेत। नेमके काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण। जय मल्हार अकॅडमीच्या वतीनं एक महाडेमो घेण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीससाठी महाडेमो होतो, म्हणजे चिप लावली जाते आणि त्या चिपचं स्कॅन होतं आणि ते स्कॅन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले हे समजतं। म्हणजे ज्या पद्धतीने शासकीय डेमो होतो पोलीस भरतीचा, त्याच पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। या महाडेमोमध्ये सातारा असेल, पुणे असेल, कराड, सांगली, नाशिक, मसवड अनेक भागातून अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आलेले आहेत। प्रथम मी जे विद्यार्थी आणलेले आहेत त्या सर्व सरांचं जय मल्हार अकॅडमीच्या वतीनं अभिनंदन करतो। कारण हा डेमो याच्यासाठी घेण्यात आलेला आहे की अजून एक महिनाभर विद्यार्थ्यांना संधी आहे आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि हा डेमो दिल्यानंतर त्या मुलांच्या लक्षामध्ये येईल की आपण कुठल्या इव्हेंट्समध्ये कमी पडतोय आणि आपण नक्की आपल्याला कुठे ताकद लावली पाहिजे। आणि 100% ही आपल्या डेमो दिल्यानंतर ते विद्यार्थी यशस्वी होण्यापासून वंचित राहणार नाही आणि 100% तो महाराष्ट्र पोलीस झाल्याशिवाय राहणार नाही हेच हेतू घेऊन या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा वडूज नगरसेवक आमचे मंत्री महोदय जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही महाडेमोचं आयोजन केलेलं आहे। नमस्कार। आज वडूज नगरपंचायतीअंतर्गत येणारं क्रीडा संकुल अगदी खटाव तालुक्यातील सर्वात प्रशस्त असं क्रीडा संकुल या ठिकाणी जय मल्हार अकॅडमी प्रस्तुत महाडेमो ऑर्गनाईज करण्यात आला। हा डेमो पोलीस भरतीशी रिलेट करणार आहे। RFID वरती हा डेमो घेतला जातोय। अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी साधारणतः 800च्या पुढे विद्यार्थी उपस्थित आहेत। या सर्व डेमोमध्ये जी फायनल पोलीस भरती असते त्याच पद्धतीचं सेम सगळ्याचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अगदी गोळाफेक, 100 मीटर, 1600 मीटर, 100 मार्काची लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर एक छान असा रिझल्ट लावण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये मुलांसाठी 3 बक्षीस आणि मुलींसाठी 3 बक्षीस काढण्यात आलेले आहे।
तर हा डेमो येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदेशीर राहील. हा डेमो ऑर्गनाईज करणारे जे मल्हार अकॅडमीचे संस्थापक माननीय बानाजी पाटोळे सर तथा वडूज नगरपंचायती अंतर्गत वडूज पंचक्रोशी अंतर्गत येणारे सर्व मान्यवर, सर्व संस्थापक अकॅडमीचे यांनी खूप छान सहभाग घेतला. त्याबद्दल मी जय मल्हार अकॅडमीच्या वतीनं या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. नमस्ते. जय मल्हार करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व वडूज नगरीचे नगरसेवक बानाजी पाटोळे सर यांनी आज या ठिकाणी महाडेमो आयोजित केलेला आहे. मी प्रथमतः त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार संघाचे तालुक्याचे माजी अध्यक्ष धनंजयजी क्षीरसागर साहेब, वडूज नगरीचे माजी कार्यकारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन शेटमाळी गायकवाड सर उपस्थित आहेत. खरं तर हा उपक्रम बानाजी पाटोळे सरांनी अतिशय सुंदर असा घेतलेला आहे. मुलांना आता इथून पुढं भरतीसाठी जाण्यासाठी हा ट्रेलर आहे. जशी भरती त्या ठिकाणी होती त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सरांनी या डेमो आयोजित केलेला आहे, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांची एक भीती असते की बाबा तिथं भरतीमध्ये गेल्यावर नेमकी कशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीनं गोळा टाकायचा, कशा पद्धतीनं उडी टाकायची आहे. आणि ती चिप जी असते ती चिप जी तिथं अत्याधुनिक पद्धतीने जी चिप बनवलेली आहे ती चिप खरं तर खर्चिक बाब आहे. मात्र सरांनी ती विद्यार्थ्यांचा फायदा होण्यासाठी खर्च करून ती चिपसुद्धा या ठिकाणी बसवलेली आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर याचा खूप मोठा फायदा मुलांना भरतीमध्ये होणार आहेत आणि या ग्रामीण भागातील भरपूर विद्यार्थी यामध्ये निश्चितपणाने भरती होतील असा मी विश्वास व्यक्त करतो. खरं तर 2014 पासून आज 2026 पर्यंत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ ह्या युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झालेली आहे. सर्व भाजपा सरकार युवकांच्या पाठीमागे उभं आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर काय मदत लागली तर मुख्यमंत्री साहेब पण करतील, राज्याचे आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ पण करतील व आमची खटाव तालुका भारतीय जनता पार्टी सुद्धा या सर्व युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. एवढाच मी आज या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो व थांबतो. प्रतिनिधी सचिन गुरव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.